आरती खंडागळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं 5 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत नागपूर येथे आयोजित युनिव्हर्सिटी स्पर्धेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय कोराडे येथील विद्यार्थिनी आरती रमेश खंडागळे हिनं बॉक्सिंग खेळात 54 ते 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण यश संपादन केलं. मात्र या यशामागे केवळ खेळ नाही तर संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची एक भावनिक कहाणी दडलेली आहे. घरातील हालाकीची परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही आरतीनं आपलं स्वप्न सोडलं नाही. गावापासून दूर राहत तिनं अपार मेहनत घेतली. तिच्या या जिद्दीवर व विश्वासावर तिचे वडील रमेश खंडागळे कायम ठाम राहिले. जेव्हा आरतीने अंतिम लढत जिंकत विजय निश्चित केला तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझी मुलगी अडचणीवर मात करून देशासाठी नाव कमवते हे पाहणे हाच माझा खरा विजय आहे, असं भावुक शब्द त्यांनी सांगितले. स्पर्धेदरम्यान आरतीनं आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य व झुंजार खेळाचं अप्रतिम दर्शन करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तिच्या या यशात मार्गदर्शक संकेत धामंदे यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तिच्या खेळात सातत्य व धार निर्माण झाली. या कामगिरीच्या जोरावर आरती खंडागळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळं बॉक्सिंग परिवार शेगाव यांच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीनं असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश इंगळे, उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर, कोषाध्यक्ष जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव संकेत धामंदे, विनोद टिकार सदस्य राजे सोळंकी सहसचिव तसेच जिल्हा प्रशिक्षक संकेत सरोदे, पी.यू. राठोड यांनी आरती हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केलं असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून उभारी घेऊन आणि मनात जिद्द असेल तर मुलीही कशामध्ये कमी राहू शकत नाहीत, हेही मुलींसाठी आरतीनं दाखवून दिलं आहे. आरती ही अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंती इंगळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.